नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयुरेश राणे. हा माझा न्यू ब्लॉग आहे आपल्याचा. तर मी आता तुम्हाला बेसिकपासून पक्वास शिकवणार आहे. तर आता आपण पहिले याचं नाव ऐकून घेऊया. याचं नाव आहे पक्वास. याला मृदंग असं म्हणतात आणि याला हिंदीमध्ये पकावत असे म्हणतात. तर आपण याचे नाव ऐकून घेऊया याचे वस्तूचे. हे बघा, हे असते त्याला शाई म्हणतात, शाई. आणि हे बघा, हे असतं त्याला मैदान आणि हे चटीवर आपण ना ता ना ता ना आणि ता वाजवतो. आणि हे गजरा, हे असताना हे गजरा म्हणतात त्याला. आणि याला गट्टे म्हणतात आणि याला बदी म्हणतात आणि याला डगा असे म्हणतात. तर आपण आता बेसिकपासून शिकणार आहोत. तर आधी पहिले आपण शिकूया ते टा कसं असतं ते आधी पहिले नाव ऐकून घेऊया बोटांची. ह्याला म्हणतात करंगळी, ह्याला म्हणतात अनामिका, ह्याला म्हणतात मध्यमा, ह्याला म्हणतात कर्जनी आणि ह्याला म्हणतात अंगठा. तर आधी आपल्याला मध्यमा आणि अनामिका ह्यांना इकडे लावायचं, इकडे ते आणि ह्याला ते टा 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 ते टा. हां, ओके. तर आपण ता शिकूया. ता खूप या पक्वासवर महत्त्वाचं असं मानलं जातं या ता. आणि समजा तुम्ही ता शिकला तर समजा तुम्ही 100% 50% शिकलेले आहात. तर आपण ता शिकूया. काय बघा, तरी पण हा एक करंगई आहे ना, तो इकडे राहिला पाहिजे. आणि हा आहे ना मला हे असं. आणि हे आपल्याला उडवायचं. हे असा खुल्ला सोडायचा. ता ता हा बोट आपल्याला आपण इकडे लागण्याच्या आधी असं करायचं. हा बोट इकडेच राहायला पाहिजे असा. ओके. तर आता आपण शिकलो ता आणि पेटा शिकलो. आता तुम्ही ना इकडे वाजवता आणि हे दोन बोट इकडे आणि हे इकडे. आणि हा बोट मध्यमा हा वरतीच राहायला पाहिजे आणि चटीवर आणि ना कशी वाजवतात ना, हे मैदान असतं ना त्याच्यावर तीन वाजवतात. 3. ओके. तर आता याच्यामधलं आपण ह्याच्यामध्ये हे शिकू. त्याच्यावर आपण कत हे असताना मधला त्याला आपण दाबून असं हे वाजवतो. कत. ओके. ते झाल्यानंतर कत आणि घ आणि ग इकडे गी खुल्ला म्हणतात. आणि कोण असं पण आहे, असं पण गे असतं. तर आता हे कत आणि 10 कशा वाजवायचे. 10 आपल्याला हे ग आणि ता दोघे एकसाथ वाजवल्यावर होतं 10. ओके. तर आपण आता शिकूया गधी गण. मी तुम्हाला सांगितलं होतं कसं वाजवायचं. ग आणि दी कसं वाजवायचं. दी तर कसं गधी गण.
तर तुम्हाला आता हे बेसिकपासून केलेलं आहे. मला लाईक आणि सबस्क्राईब करून जा. ओके, थँक्यू, नमस्कार.